नमस्कार, मी प्रतिभा आपले होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत करत आहे। आज आपण छान मस्त शेवग्याचं सूप पाहणार आहे। तुम्ही वेट लॉस जर करत असाल तर शेवग्याचं सूप नक्की तुमच्या आहारामध्ये तुम्ही शामिल करू शकता। त्यानंतर लहान बाळाला तुम्ही जर अन्न खाऊ घालायला सुरुवात केली असेल तर त्यांना अशा पद्धतीचं सूप तुम्ही त्यांच्या आहारामध्ये देऊ शकता। आयरन, कॅल्शियम आणि भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असलेलं हे शेवग्याचं सूप तयार होतं आणि खाण्यासाठी थोडंच पौष्टिक आणि चविष्ट हे शेवग्याचं सूप तयार होते। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। बघा, मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। अर्धा किलो या शेवग्याच्या शेंगा असतील। अशा पद्धतीचे बघा शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे आणि आता आपण ह्या शेवग्याच्या शेंगा कट करून घेऊया। याची साल वगैरे काढण्याची काही गरज नाही, कारण की आपल्याला या शेंगा पूर्णपणे छान उकडून घ्यायच्या आहेत। बघा, अशा पद्धतीच्या मी शेंगा संपूर्ण कट करून घेतलेल्या आहेत। बघा, अशा पद्धतीचे संपूर्ण शेवग्याच्या शेंगा आपण कट करून घेऊया। आणि हे शेवग्याचं सूप एवढं छान होते ना, साधा आणि सोपं करण्यासाठी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि खाण्यासाठी तेवढं चविष्ट असे शेवग्याचं सूप तयार होते। तुम्ही आहारामध्ये नक्की शामिल करू शकता। तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल तर हे सूप तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। खूप छान हे सूप तयार होते। बघा, अशा पद्धतीचे संपूर्ण मी शेवग्याच्या शेंगा तोडून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण मसाल्यासाठी सूप बनवण्यासाठी जे मसाले घेतले ते पाहूया। थोडासा कांदा घेतलेला आहे, टमाटर घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, 1 चम्मच तूप घेतलेला आहे, अर्धा चम्मच जिरे, काळं मीठ घेतलेलं आहे, साधं मीठ घेतलेलं आहे, थोडंसं अद्रक आणि थोडंसं लसूण आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि कलमी आणि 5 ते 7 मिऱ्या घेतलेल्या आहे आणि 2 चम्मच मी मुगाची डाळ घेतलेली आहे। चला तर आपण आता सूप बनवायला घेऊया। हे सूप मी कुकरमध्ये बनवणार आहे। बघा, कुकरमध्ये 1 चम्मच मी तूप घालून घेतलेलं आहे। त्यानंतर बघा, तूप छान तपलेलं आहे, त्यामध्ये आपण थोडंसं आधी जिरं घालूया। जिरं छान फुलल्यानंतर त्यामध्ये आपण मिरे आणि जी कलमी घेतलेली आहे थोडीशी ते घालून घेऊया। आपल्याला मसाले जास्त प्रमाणात परतायचे नाही, अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर बघा, आपण जे मसाले घेतले ते संपूर्ण मसाले आपल्याला सोबत घालून घ्यायचे आहेत आणि या तुपामध्ये थोडंसं आपल्याला परतून घ्यायचे आहे। तुम्हाला तूप नसेल घालायचं तुम्ही तेल सुद्धा घालू शकता, पण तूप घातल्याने जी आपल्या सूपची चव आहे ना खूप छान होते। बघा, अशा पद्धतीचे आपण थोडा वेळ असं परतून घेऊया, 10 ते 15 सेकंद। बघा, परतून झालेला आहे। त्यानंतर आपण जे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत कट करून त्या घालूया, त्या सुद्धा आपण तुपामध्ये परतून घेऊया। बघा, अशा पद्धतीचे आपल्याला परतून घ्यायचे आहे। बघा, आता सूप संपूर्ण शेवग्याच्या शेंगा जे आहेत परतून झालेले आहेत। त्यानंतर बघा, आता तुम्हाला सूप घट्ट हो पातळ हो त्यासाठी मी 2 ते 3 ग्लास यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि जी मुगाची डाळ घेतली होती ती सुद्धा आता स्वच्छ धुवून घेतली आणि याच्यामध्ये आपण घालू शकतो। मुगाची डाळ तुम्हाला घालायची नसेल तर मुगाची डाळ घातली नाही तरी चालेल। बघा, मुगाची डाळ घातली थोडंसं चवीला छान होतं आणि थोडासा घट्टसरपणा सुद्धा सूपला येतं। बघा, अशा पद्धतीचं मस्त सूप आपलं आता तयार होणार आहे। आता त्याला कुकरला लावूया आणि मंद आचेवर मी 5 ते 7 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। बघा, मस्त असं 7 शिट्ट्या काढून घ्यायच्या। शेंगा पूर्णपणे मस्त गल शिजल्या पाहिजे। बघा, संपूर्ण कुकर थंड झाल्यानंतर बघूया, मस्त बघा शेंगा छान गल शिजलेल्या आहेत। बघा, आता अशा पद्धतीने मॅशर घेतलेला आहे आणि मॅशरच्या सहाय्याने आपण पूर्णपणे ज्या शेंगा आहेत त्या कुचकरून घेऊया। त्यामुळे जो शेंगामधला जो गर आहे तो पूर्णपणे बाहेर निघून येईल। बघा, अशा पद्धतीने पूर्णपणे शेंगाचा आपण गर काढून घेऊया। मस्त हे चविष्ट असं सूप तयार होतं। तुम्ही खरंच एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान हे सूप लागतं। बघा, अशा पद्धतीने बघा पूर्णपणे मी जे आहे याच्यामधलं जो गर आहे शेंगामधला आपण पूर्णपणे काढून घेऊया। अशा पद्धतीने तुम्हाला जर माझी या शेवग्याच्या सूपची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला शेवग्याच्या सूपची रेसिपी कशी वाटलेली आहे। बघा, अशा पद्धतीने संपूर्ण मी याला मॅशरच्या सहाय्याने व्यवस्थित याला कुचकरून घेतलेला आहे शेंगांना। बघा, आता संपूर्ण याच्यामधला पूर्ण जो गर आहे तो निघून गेलेला आहे। त्यानंतर बघा, एक चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये हा पूर्णपणे मी जे शेवग्याचा जो चोथा आहे आपण हा काढून घेऊया आणि त्यामधून छान मस्त असा गर पूर्णपणे आपल्याला जो सूप हवं आहे ते मस्त निघून येते। बघा, अशा पद्धतीचं तुम्हाला घट्ट पातळ जशा पद्धतीचं हवं असेल तर यामध्ये तुम्ही पाणी कमी जास्त प्रमाणामध्ये करू शकता। तुम्हाला जर भरपूर प्रमाणात हवं असेल यामध्ये तुम्ही अजून पाणी सुद्धा वाढवू शकता। बघा, अशा पद्धतीचं पूर्णपणे मी गाळणीच्या साहाय्याने हे पूर्णपणे सूप काढून घेतलेलं आहे। बघा, यामध्ये कोणते असं शेवग्याचे बी वगैरे काही मसाले वगैरे काही नाही, फक्त त्याचा थोडासा फ्लेवर यामध्ये शेवग्याच्या सूप मध्ये उतरलेला आहे। बघा, आता पूर्णपणे जे सूप आपलं काढून झालेलं आहे त्यानंतर बघा, जेवढं काही सूप निघालेलं आहे ते परत मी याला एक छान उकळी काढून घेणार आहे शेवग्याच्या सूपला। त्यामुळे मी परत यामुळे कुकरमध्ये हे सूप काढून घेतलेलं आहे।
मस्त हे शेवग्याचं सूप छान तयार होतं. बघा आता संपूर्ण याच्यामधला जो गर आहे तो पूर्णपणे निघालेला आहे. बघा आता याला छान एक आपण कुकर गॅसवरती ठेवून याची छान आपण याची उकळी काढून घेऊया. बघा अशा पद्धतीची छान आपल्याला याची एक उकळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण आता शेवग्याचं सूपचं तुम्ही नक्की इकडं चव घेऊन बघा, यामध्ये मीठचं प्रमाण किती आहे. कमी जर असेल त्यामध्ये परत आपण थोडंसं मी यामध्ये मीठ घालून घेते आणि चव वाढण्यासाठी यामध्ये अर्धा चमच मी परत यामध्ये काळं मीठ घालून घेतलेलं आहे. काळं मीठ घातल्याने याची चव सुद्धा वाढते आणि मस्त असं चविष्ट असं आपलं सूप तयार होते. त्यानंतर बघा सूप आपलं तयार झालेलं आहे. आता आपण डिशमध्ये घेऊया. बघा मस्त असं सूप तयार झालेलं आहे गरमागरम. त्यानंतर बघा यामध्ये मी अर्ध लिंबू घेतलेला आहे. लिंबू नक्की घाला. लिंबू घातल्याने सूपची चव खूप वाढते आणि खूप चविष्ट असं सूप आपलं तयार होतं बघा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.